मुंब्र्यातील ठाकरे गटाची शाखा शिंदे गटानं ताब्यात घेतल्यानं आता वाद निर्माण झालाय। शाखेवर बुलडोझर फिरवल्यानं ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झालाय। अनेक दिवसांपासून शाखा बंद असल्यानं शाखा ताब्यात घेतल्याची माहिती आहे। शंकर मंदिर संकुलातील शाखेवरून ठाकरे आणि शिंदे गटामध्ये वाद निर्माण झालेला आहे। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गणेश, सध्याचे अपडेट्स काय? नक्कीच वृषाली, मुंब्र्यातील संजय नगर परिसरात असणारी ही शाखा आहे, शिवसेनेची शाखा आहे। गेल्या 22 वर्षापासून विजय कदम हे शहर प्रमुख शिवसेनेचे ठाकरे गटातील हे टॅक्स भरत असल्याचं त्यांनी पुरावा देखील दिलेला आहे आणि या संदर्भात त्यांनी मुंब्रा पोलिसांना देखील पत्रव्यवहार केलेला आहे। मात्र या ठिकाणी बघायला गेलं तर राजन किने हे सध्या आता शिंदे प्रस्तुत आहे आणि काल रात्री बघायला गेलं तर बुलडोझर सहाय्याने शाखा तोडण्यात आलेली आहे आणि त्याचा कब्जा जो आहे तो घेण्यात आलेला आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की या शाखेमध्ये कोणी बसत नव्हतं, तिकडची शाखा जी आहे ती व्यवस्थित करणं गरजेचं आहे। मात्र या संदर्भातला सर्व बुलडोझर करून आता त्या ठिकाणी व्यवस्थित शाखा नव्याने बांधणार असल्याचं सांगितलं। मात्र दोन्ही गटामध्ये आता समोरासमोर आता वाद होण्याची देखील शक्यता निर्माण होण्याची वर्तवली जाते। नक्कीच, धन्यवाद गणेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानच्या शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। तुम्ही पाहिलं असाल, विझणारा दिवा सगळ्यात जास्त फडफड करत असतो। ज्या दिव्यामध्ये तेल असतं तो दिवा तितका फडफड करत नाही, पण ज्या दिव्यातलं तेल संपत आलेलं असतं त्याची वात जरा जास्तच फडफड करत असते। नियतीचा काय नियम आहे मला माहित नाही, पण आज जो विषय मी तुमच्या समोर घेऊन येतोय त्या विषयाला हे उदाहरण अतिशय चपखल बसतं। आता काहीच दिवसामध्ये शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा निकाल लागून जाईल। शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लागून जाईल। काहीच दिवसांमध्ये 31 डिसेंबरच्या अगोदर शिवसेनेचे 16 आमदार अपात्र होणार। महाराष्ट्राच्या सरकारामधला हा अनधिकृत मुख्यमंत्री दाढीवाला हा उलथणार। त्यानंतर जे महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल होईल ना, आता भारतीय जनता पक्ष येईल, कोणता येईल हे मला माहित नाही, ते तेव्हा आपण पाहून घेऊ। पण महाराष्ट्रातला हा अनधिकृत मुख्यमंत्री या महाराष्ट्राच्या तख्तावरनं खाली उतरणार। त्यानंतर चेले चपाट्यांमध्ये आणि बगल बच्चांमध्ये जी धावपळ माजणार ना, शिवसैनिकांनी एक गोष्ट लक्षात घ्या, ती धावपळ पाहिल्यानंतर तुमच्या माझ्यासारख्या कडवट निष्ठावंतांच्या छातीमध्ये एक प्रकारची थंडक भेटणार। 2024ला ह्यांचा कार्यक्रम काय लावायचा आहे तो आपण लावू, भारतीय जनता पक्षासकट, कमळाबाई सकट। पण 31 डिसेंबरच्या आतमध्ये आलेला निकाल ह्या 16 आमदारांना अपात्र करून जाणार, हे मात्र नक्की। आता त्याच्यानंतर शिवसेनेच्या नावाचा आणि चिन्हाचा निकाल देखील लागून जाईल, कारण शिवसेनेच्या नावाचा चिन्हाचा निकाल अतिशय सुस्पष्ट आहे। 145व्या पानामध्ये सुस्पष्ट निकाल दिलेला आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने इतर गोष्टी ग्राह्य धरल्याच नाहीत, फक्त संख्येवारीच्या नुसार त्यांनी नाव चिन्ह देऊ केलं। मग विचार करा, हे बगल बच्चांना हे लक्षात आलं पाहिजे होतं शिवसेनेच्या या चिन्हाच्या बाबतीत किंवा नावाच्या बाबतीत जो काही अतिप्रसंग या शिंदे गटाने केलेला आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या मदतीने। यांना असं वाटू लागलं की हे नाव आणि चिन्ह म्हणजे आम्हीच, धनुष्य म्हणजे आम्हीच, शिवसेना म्हणजे आम्हीच। या बगल बच्चांचा बघा, ह्या टघ्यांचा, जे मोठे मोठे टघे असतात ना, यांचा कुठेतरी काहीतरी एक तो राजकीय त्यांचं विस्थापन काय ते व्हायचं होऊन जाईल, किंवा पुनर्वसन, विस्थापन म्हणण्यापेक्षा पुनर्वसन व्हायचं ते होऊन जाईल। कोणी ना कोणीतरी फुकट मागून गेले यांना। पण या बगल बच्चांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होणार आहे, कारण या बगल बच्चांनी केलं काय माहितीये, या शिंदे टोळीच्या बगल बच्चांनी इतका आवाज उठवला की चहापेक्षा किटलीच जास्त गरम झाली। काल परवामध्ये ठाण्यामध्ये एक प्रसंग घडला। शिवसेनेची मुंब्र्यामधली जिचं उद्घाटन, जिचा पायाभरणी स्वर्गीय दिघे साहेबांनी केलं, स्वतः त्यांनी नारळच्या शाखेसाठी फोडला। त्या मुंब्र्यामधल्या शाखेवर बुलडोझर चालवण्याचं पातक शिंदे टोळीच्या राजन किनेने केलं। शिंदे टोळीच्या राजन किनेने शिंदे साहेबांच्या शाखेवर बुलडोझर चालवण्याचं पातक केलं। आता हा राजन किने म्हणजे शिवसैनिक होता का? हा काल परवा शिवसेनेमध्ये आलेला आणि शिंदे टोळीमध्ये असा म्हणजे काय म्हणतात त्याला, काल परवा कानामागून आली आणि तिखट झाली, बरोबर, कानामागून आली आणि तिखट झाली, अशा प्रकारची ही माणसं। हा कधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, कधी काँग्रेसमध्ये, त्यानंतर शिवसेनेमध्ये, त्यानंतर शिंदे टोळीमध्ये, असा ह्यांचा हा प्रवास। हा राजन किने अचानक बुलडोझर घेऊन येतो, शिवसेनेच्या शाखेवर चालवतो, जी शाखा मजबूत असताना, सगळं काही व्यवस्थित असताना हा म्हणतो इथे शाखा नवीन बांधायची आणि शाखेवर बुलडोझर चालवून टाकतो। आणि नंतर कारण काय देतो माहितीये, हा म्हणतो या शाखेमध्ये काही शिवसैनिकांची कामं होत नाहीत, शिवसेनेसारखी कामं होत नाहीत, तर आम्हाला आता नवीन कार्यालय बांधायचं आणि शिंदे साहेबांच्या नावाने ते कार्यालय बांधायचंय।
लक्षात घ्या, शिंदे साहेबांच्या नावाने म्हणजे एकनाथ शिंदे आता धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वरचे झाले की काय? याचं उत्तर द्यावं. मुख्यमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ह्या एकनाथ शिंदेची आहे की नाही? तुम्ही तुमच्या ह्या अतिउपद्रवी कार्यकर्त्यांना लगाम घालणार आहात की नाही? कारण तुमच्या हातात सत्ता दिल्या म्हणजे तुम्ही मालक झालात की काय? तुमचा हा कार्यकर्ता तुमचं नाव घेऊन बुलडोजर घेऊन येतो, पोलिसांच्या देखत शाखेवर बुलडोजर चालवले जातात, त्या शाखेची टॅक्स पावती ही शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नावाने आहे, तिचे लाईट बिल शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाच्या नावाने आहे. त्या शाखेच्या फाउंडिंग टीम मध्ये विजय कदमांसारखे शिवसैनिक, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे विजय कदमांसारखे तिथे शिवसैनिक उपस्थित होते. त्यांनी त्याला विरोध केला. त्या वयस्कर शिवसैनिकाला देखील अरेरावी करण्यात येते. तुम्ही आमच्यात या, काय म्हणाले हे राजन किणे, तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचा सन्मान करतो, इथल्यापेक्षाही चांगलं पद देतो. आता हे राजन किणे म्हणजे ह्यांच्या मालकाने जे केलं तेच ही माणसं करतायत. आता यांचे मालक म्हणजे दाढीवाले, यांच्या दाढीवाल्यांनी सगळं हेच केलं. आणि आता हे राजन किणेंसारखी माणसं, लक्षात घ्या शिवसैनिकांनो, या महाराष्ट्रात चाललंय काय? हा माणूस म्हणतो ठाण्यातलं राजकारण करायचंय, त्या मुंबईवाल्यांच्या कशाला मागे लागताय तुम्ही? ठाण्यात राजकारण करायचंय म्हणजे राजकारण करायचंय, हे लक्षात घ्या. यांना राजकारण करायचंय, यांना समाजकारण करायचं नाही, ठाण्यात राजकारण करायचंय. म्हणून एकनाथ शिंदेच्या मागे उभे राहा म्हणणारा हा राजन किणे, याला लक्षात असायला हवं 2009 मध्ये मला वाटतं हा विधानसभेची निवडणूक लढला होता जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात. ज्यावेळेस शिंदे साहेब, यांच्या भाषेतले साहेब, आमच्या नजरेतले टोळी, हे शिंदे याच्या सोबत असताना, म्हणजे हा शिंदेच्या सोबत किंवा शिंदे याच्या सोबत जे काय असेल ते, याच्या सोबत असताना याला 45,000 मतदान होतं, तिकडे आव्हाडांना 70,000च्या आसपास मतदान होतं. म्हणजे शिंदे साहेब सोबत असताना ह्यांचा हा कार्यक्रम वाजला होता 2009 मध्ये. आता विचार करा, ते मतदान म्हणजे शिंदे साहेबांचं नव्हतं, तुमच्या शिंदे साहेबांना ते मतदान केलेलं नव्हतं, ते शिवसेनेचं मतदान होतं. आणि ते मतदान राजन किणेंना पडलं होतं. आता काहीतरी ते लॉलीपॉप दाखवले असतील शिंदे साहेबांनी, यांना विधानसभेचे वगैरे लॉलीपॉप दाखवले असतील. हा माजी नगरसेवक आता विधानसभेची तिकीट मिळण्याची लॉलीपॉप ह्यांच्या तोंडात दिलेली आहेत. त्यामुळे हे लॉलीपॉप सगळत असताना ह्यांच्या डोक्यात बरेचसे विचार येत असतील की आता विधानसभेचा आमदार होतोय की काय, मग आता कार्यालय कुठे, मग चला हे कार्यालय घेऊन टाकूया. या अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ना ठाण्यामध्ये चालल्यात, ह्या ठाण्यामध्ये शिंदेच्या डोळ्या देखत चालल्यात. आता शिंदे कशाला काय म्हणतील, पण शिंदेंना हे चांगलं माहिती आहे की भविष्यामध्ये हे सारं आमचं राहणार नाहीये. तुम्ही कितीही काही घ्यायचा प्रयत्न करा रे बगल बच्चांनो, पण हे सारं निघून जाणार आहे. कारण शिवसेनेचं अधिकृत नाव, शिवसेनेचं अधिकृत चिन्ह ज्यावेळेस शिंदे टोळीकडनं जाईल, हे आमदार देखील अपात्र होतील. भविष्यात 2024ला यांच्यातला एकही बगल बच्चा निवडून येणार नाही शिंदेंसकट. त्यावेळेस मात्र बगल बच्चांनो तुमचं काय होणार रे? आणि सरकारांचा गैरवापर कसा करायचा हे तुम्ही आम्हाला चांगलंच शिकवलंय. किती चांगल्या प्रकारे सरकार वापरायची, पोलीस प्रशासन कसं तुम्ही वापरून घेतायत, या सगळ्या गोष्टी पहा. आज पोलिसांच्या देखत जर तिथे शाखा तुटत असेल, शाखेवर हातोडा पडत असेल, बुलडोजर चालवला जात असेल प्रायव्हेट, मग विचार करा. शिंदे साहेबांच्या नावाने राजकारण करायचंय, शिंदे साहेबांच्या आपल्या ठाण्यातून राजकारण. अरे दिघे साहेबांच्या शाखेवर तुम्ही हातोडा किंवा ते बुलडोजर चालवताना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती, जनाची नाही तर मनाची. लक्षात घ्या, त्यावेळेस विजय कदम असतील, शिवसेनेचे अनिकेत असतील किंवा काही अजून पदाधिकारी उपस्थित होते तिथे. जवळपास 50 ते 100चा मॉब घेऊन हे शाखेवर चालून आले आणि शाखा जमीनदोस्त केली सगळ्यांच्या देखत. मला नवल वाटतं हे विचार मनात तरी कसे येऊ शकतात, ज्या शाखेचं उद्घाटन दिघे साहेबांनी केलं, ती शाखा अतिशय मजबूत स्थितीत असताना तिच्यावर हातोडा चालवला जातो. आणि एकनाथ शिंदे ह्या गोष्टी सहन करून घेत असतील तर तुम्ही दिघे साहेबांचे पालक किंवा बाळासाहेबांच्या विचारांचे पालक म्हणून लावूच नका. तुम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे असूच शकत नाहीत आणि ते तुम्ही सिद्ध केलाय. जवळपास वर्ष सव्वा वर्ष भारतीय जनता पक्षाची मिंधेगिरी करून आपण ते सिद्ध केलेलंच आहात. त्यामुळे तुमच्याकडून विशेष अशा वेगळ्या काही अपेक्षा नाहीत. त्या आव्हाडाने मला वाटतं यांचं घर तोडलं होतं की ऑफिस तोडलं होतं म्हणून हे राष्ट्रवादीत घुसले होते किंवा घर तोडायला येणार होते, मला माहित नाही. यांच्या बऱ्याच स्टोऱ्या आहेत या राजन किणेंच्या, आणि हे तुम्हाला निष्ठावंतांचे आव आणून दाखवणार. हे काल परवा आलेले आपल्या शिवसेना शिकवणार. तुम्हाला 45,000चं मतदान जे पडलंय ना ते शिवसेनेचं मतदान आहे, ते तुमच्या शिंदे साहेबांचं मतदान नाही. आणि ते कार्यालय जे काही तुम्ही कब्जा केलायत ना, ती कार्यालय फार काळ तुमच्याकडे राहणार नाहीत. हे देखील लक्षात घ्यायचं राजन किणे, हे देखील लक्षात घ्यायचं. शिवसेना हा कडवट निष्ठावंतांचा पक्ष आहे, या 4 भिंतींचा पक्ष नाही. तुम्ही 4 भिंती काढून घेतल्या, 4 दरवाजे काढून घेतले, याचा अर्थ शिवसेना तुमच्याकडे आली नाही. राजकारणामध्ये या भिंतींना, या स्थावर मालमत्तेला किंमत नसते.
राजकारणात किंमत असते ती ह्या मनांना. हे मन आहे का तुमच्याकडे शिवसैनिकाचं? आज तुम्ही ज्या प्रकारे ह्या शाखा पाडताय, त्या शाखा पाडल्यानंतर लाखो शिवसैनिक ज्यावेळेस मुंबऱ्यातला पाहून गेला असेल, त्याचं हृदय हळवं झालं असेल की दिघे साहेबांनी बांधलेली शाखा हा राजन किने तोडतो आणि एकनाथ शिंदे या माणसाला अभय देतात. एकनाथ शिंदेंनी जाहीर आव्हान करतो, तुम्ही या माणसाला एकदा तरी जाब विचारणार का की तू ही शाखा तोडताना माझी परवानगी घेतली होती का? किंवा जर तुम्ही परवानगी दिला असाल तर ते देखील सांगावं की तुम्ही परवानगी दिली, मग आम्ही समजून गेलोय. आणि असाही उभा महाराष्ट्र समजून गेलाय. यांनी दिघे साहेबांचे, बाळासाहेबांचे विचार विकलेले आहेत, कमळीच्या पायावर गहाण ठेवलेले आहेत. त्यामुळे तुम्ही सारखेच आणि तुमचे बगल बच्चे देखील सारखेच. एवढंच सांगतो, ज्याला कोणाला पाहायचं असेल ना मुंबऱ्यामध्ये त्या दिवशी काय घडलं, मुंबऱ्याची ती मुंबरा टाका तुम्ही युट्यूबला, तुम्हाला दिसेल मुंबऱ्याची शाखा कशी बेरहम पद्धतीने, कशी घाणेरड्या पद्धतीने तोडण्यात आलेली आहे शिवसेनेची शाखा. फार काळ चालणार नाही. शेवटी हे जुलूम आहे. संस्थांना वापरून, प्रशासनाला वापरून हा जो जुलूम तुम्ही चालवलात ना, हा फार काळ चालणार नाही. एवढंच सांगतो, भविष्यात जेव्हा शिवसेनेचं सरकार येणार त्यावेळेस मात्र पळता भुई थोडी होणार, हे मात्र लक्षात ठेवायचं. तुम्हा सर्व शिवसैनिकांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. त्या विजय कदमांसारख्या निष्ठावंत वरिष्ठ शिवसैनिकांना देखील मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आम्हाला गर्व आहे विजय कदम साहेब तुमचा, आम्हाला गर्व आहे. जय महाराष्ट्र.